मॅचला आपण सुरू करूया. दोन्ही टीम चला प्लीज आपला 12 खेळाडू पाठवायचा आहे. दोन्ही टीम तर आपला 12 खेळाडू असेल तर पाठवा. जय हनुमान साबळेवाडी विपक्ष कुंभारगाव 11. कुंभारगाव 11 आपली बॅटिंग आपल्या 12 खेळाडू पाठवा. चला प्लीज मॅच चालू करूया. राज कळंत्रे, रवी माटेकर. चला प्लीज सातत्याने आम्ही आपल्याला विनंती करतोय स्पीडअप करायचं लक्षात घ्या, कारण तुम्हाला फक्त 15 मिनिटांचा अवधी दिलाय. जास्त वेळ घ्यायचा नाहीये दोन्ही टीम. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर किरण. राज कळंत्रे त्यांच्या साथीला रवी माटेकर ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. आणि पहिला सामना काय रंगला. टीम एसीसी नवीवाडी विपक्ष टीम गुलमोहर बोत्रेवाडी. शेवटच्या चेंडूवर 1-3 ची गरज असताना षटकार ठोकला. ते मॅच मात्र जिंकले. पहिला चेंडू हलक्या हाताने सन्मान दिलाय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना गोलंदाज किरण. राज कळंत्रे. राज कळंत्रे यांच्या स्लॉट मध्ये आला तर चेंडू प्लॉटच्या बाहेर जाणार हे मात्र निश्चित. 6 धावा. डावाची सुरुवात होते या भव्य दिव्य षटकाराने. ही ताकद आहे राज कळंत्रे यांची. काय फटका. हा पहा रिप्ले. व्हॉट अ स्ट्रोक. कमी गतीने टाकलेला चेंडू शॉर्ट आर्म पुल डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. प्रयत्न चांगला केला. त्यांच्या डोक्यावरून चेंडू. 6 धावा. षटकार. सिंगम सिंगल प्लीज आम्हाला सांगा. थँक्यू व्हेरी मच. 1 धाव. आता सनी आलेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये, म्हणजे थोडस वातावरण देखील आता हास्यास्पद पाहायला मिळेल. कारण एक अशी व्यक्तिमत्व आहेत पाटण तालुक्यामध्ये की ज्या वेळेला कोणत्याही स्पर्धेला येतात मग ते वातावरण थोडस प्रफुल्लित होतं. यॉर्करचा चेंडू. चांगला प्रयत्न किरण यांचा वेगवान. एक तेज तरार चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर. इट्स अनप्लेबल डिलिव्हरी. राज कळंत्रे यांना चेंडू समजला नाहीये, कारण ज्या प्रकारे आधीचा चेंडू कमी गतीने टाकलेला होता, हा चेंडू वेगवान. गोंधळात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव घोषांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. आमचे सिंगम मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांचा निर्णय. 1 धाव मात्र अंकित केली जाते. 5 चेंडू अखेर 9 धावा. राज कळंत्रे रवी माटेकर ही जोडी. दुसऱ्या बाजूला किरण. एक षटकार वगळता लाजवाब गोलंदाजी. 1 टू गो. शेवटचा चेंडू. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. फटका फसलाय आणि शेवटच्या चेंडूवर मात्र यश प्राप्त होईल किरण. टीम कुंभारगाव 11 यांना पहिला धक्का. जय हनुमान साबळेवाडी. रवी माटेकर बाद. विकास माटेकर षटक क्रमांक इनॅट नंबर 3 दाखल झालेत. षटक क्रमांक 2 अतुल. बॅकफुटला जाऊन अप्पर कट. बॅडमिंटन स्ट्रोक. डीप पॉइंट. सीमारेषा पार.
राज कळंत्र यांच्या बॅट मधून अफलातून षटकार. ही खासियत आहे राज कळंत्र यांची. हा पहा रिप्ले. बॅडमिंटन स्ट्रोक 15 धावा धाव फलकावर. डीप पॉइंट तैनात होते आणि या संपूर्ण हिरवगार क्रीडांगण मैदानाच्या मागे हिरवीगार झाडी. स्क्वेअर कट. एक धाव मात्र गोलशंकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. एक सिंगल. 16-1. अतुल यांच्या पहिल्या 2 चेंडूवर 7 धावा अर्जित केलेल्या आहेत. राज कळंत्रे वैयक्तिक 15 धावांवर. टीमची धावसंख्या 16. राज कळंत्रे यांनी 3 षटक फलंदाजी करणं टीम कुंभारगावसाठी महत्वाचं असेल, कारण हा खेळाडू जर उभा राहिला तर मात्र धावांचा पाऊस पाडेल हे मात्र निश्चित आहे. आणि दुसऱ्या बाजूला टीम जय हनुमान साबळेवाडीला हा विकेट हवाय. ओव्हर पिच चेंडू. बिग हिट. स्टेट डाऊन द ग्राउंड. कॅमेरामॅन अक्षय म्हात्रे यांना दिली जाते मानवंदना. 6 धावा षटकार. कुणाल म्हात्रे, अक्षय म्हात्रे आणि आमचा बारक्या. कुणाल म्हात्रे मात्र पावसाळा एन्जॉय करतायत आमचे कॅमेरामॅन. आणि पहा त्यांच्या भेटीला चेंडू पाठवलाय. तुमचं कॅमेरा वर्क्स खूप चांगले हे सांगत असताना राज कळंत्र यांचा षटकार. आणि आता दुसरा कॅमेरा असता तर तुम्हाला देखील आम्ही कव्हर केलं असतं. आणि मी सर्व टीमला विनंती करेन, फिल्डिंग करणारी टीम जर चेंडू सीमारेषेच्या जवळ असेल ना तर प्लीज चेंडू घ्या तो, कारण आपलं आयोजन आहे, स्पर्धा आपल्या तालुक्याची आहे. आणि पुढे हिरवगार मैदान, लश ग्रीन आउटफील्ड. जसा वरुण राजा सुरू होतो तसा मात्र सर्व निसर्ग हिरवागार होतो आणि प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतो. ओव्हर पिच चेंडू ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर ला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. अफलातून राज कळंत्र यांच्या बॅट मधून कुंभारगावचा दर्जा दाखवणारा 6 धावा षटकार. 28 धावा धाव फलकावर. 28 रन्स ऑन बोर्ड. अतुल यांच्या या षटकामध्ये 3 षटकार ठोकलेत राज कळंत्र यांनी. वैयक्तिक 27 नाबाद. 2 to go. ड्राईव्हचा प्रयत्न, चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला योगेश. एकदा प्राप्त केली जाईल. दोहेचा प्रयत्न होत नाहीये. चांगला चेंडू अतुल यांचा. 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. डावखुरे हाताचे फलंदाज विकास. 29-1. 1 to go. पायावर टाकलेला चेंडू ग्लान्स केलाय. धाव मात्र प्राप्त होत नाहीये. शेवटचा चेंडू आलाय नेट धाव. षटकाची होते सांगता 2 षटकाखेर टीम कुंभारगाव 11. 29-1. आणि 29 धावा टीमची धावसंख्या. आणि वैयक्तिक राज कळंत्रे नाबाद 28. प्रथमेश शेजवळ षटक क्रमांक 3 रुद्र स्पोर्टचे सर्वे सर्वा. पुढे लेनचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा. व्हाईट बॉल. सनी कंक यांच्या माध्यमातून प्रथमेश शेजवळ जर यांनी हॅट्रिक घेतली तर 555 रुपयांचं पारितोषिक. सनी कंक यांचे फेवरेट बॉलर आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहिलं परंतु योग्य चेंडू आहे. सनी कंक म्हणजे बनपुरी गावाला बिलॉंग करणारे हे व्यक्तिमत्व खेळाडू.
हाफ ट्रॅकर चेंडू होता, खराब दिशा, व्हाईट बॉल. 2 अवंत चेंडू आलेत या षटकामध्ये. या टीमची धावसंख्या धावफलकावर 31. अचानक बनपुरी देखील इन ऍक्शन आहे. टीम आली नाही परंतु सनिकंग पहिले येऊन बसलेत आणि हे क्रिकेट आहे आपल्या गावचं. स्लॉट मध्ये होता, बिग हिट लॉंगॉनच्या डोक्यावरून. इट्स आउटरेजस. राज कळंत्रे ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे चेंडू टाकणं म्हणजे चुका. आणि पहा बॉटम हँडचा काय वापर केलाय सनी राज कळंत्रे. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल 37 रन्स ऑन बोर्ड. पावसाळी क्रिकेटमध्ये या गोष्टी तुम्हाला आवर्जून पाहायला मिळतील. कमी गतीने टाकलेला चेंडू पिक केलाय, डीप स्क्वेअर लेग. अवघी 1 धाव आहे. फटका चांगला होता परंतु चेंडूची दिशा डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दरम्यान होते. अरे से गोटिवलीचं हे मैदान आणि अशा प्रकारच्या क्रीडांगणामध्ये तुम्हाला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धावा कराव्या लागतात. हे क्रिकेटचा खेळ आहे. हा क्रिकेटचा खेळ थरारक अनुभव देणारा. ला 1 बॅकफुटला जाऊन पंच केलाय. शॉट ऑफ द मॅच. राज कळंत्रे यांच्या बॅट मधून कमालीचा फटका, दर्जेदार टायमिंग, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार, 6 धावा, षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावर तब्बल 44. राज कळंत्रे नाबाद 41. या स्पर्धेमधील पहिलं वैयक्तिक अर्धशतक येईल का? 2 टू गो. चुकी केल्या, खराब चेंडू, व्हाईट बॉल. 45 धावा धावफलकावर. राज कळंत्रे नाबाद 13 चेंडू मध्ये 41 धावा. या हंगामातील पहिलं वैयक्तिक अर्धशतक या स्पर्धेतील राज कळंत्रे. लक्ष असेल त्यांच्यावर देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु फुलटॉस वर निराश असतील. आणि या क्रिकेटमध्ये तुम्हाला कधी कधी चांगल्या चेंडूवर मोठे फटके येतात. 46 धावा, 1 टू गो. 46. आपटी बार, 1 बाउन्स. पंचांचा निर्णय आलाय. 1 पर दी ओव्हर. 47 धावा धावफलकावर. प्रथमेश शेजवळ. राज कळंत्रे नाबाद 42. ओव्हर पिच चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडूला अतिरिक्त उसळी प्राप्त होते. आणि 47 धावा धावफलकावर. 48 धावांचं लक्ष असेल. शेवटचा चेंडू आलाय डॉट. राज कळंत्रे वैयक्तिक त्यांनी धावा केल्या. 15 चेंडू मध्ये 42. 6 उत्तुंग. 280 चा स्ट्राइक रेट आमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. ओम साई MTC लाईव्ह. काय 6 षटकार ठोकलेत. अफलातून फलंदाजी. 15 चेंडू मध्ये नाबाद 42 आणि 48 धावांचं लक्ष असेल टीम जय हनुमान साबळेवाडी. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष. चला फिल्डिंग लावून घ्या टीम.
जय हनुमान साबळेवाडी फिल्डिंग लावून घ्यायचे मित्रांनो. कुंभारगाव 11 ला बॅटर पाठवा आपले प्लीज. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष जय हनुमान साबळेवाडी. का फलंदाजी केली आहे राज कळंत्रे. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष दुसऱ्या डावाला होते. सुरुवात जय हनुमान साबळेवाडीची जोडी किरण आणि त्यांच्या साथीला अतुल. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चॉप करण्याचा प्रयत्न डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं विशाल. अतुल मोठा फटका खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या अगदी चेंडू पाहायला लागल्यानंतर मात्र गली रिझर्व्ह मध्ये मार्गस्थ होईल. एक धाव प्राप्त होते. पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हणजे हा वेगळा क्रिकेटचा चेंडू असो. टेनिस बॉलच्या तुलनेने हलका चांगला बाउन्स आणि खेळपट्टी बहुतांश वेळा तुम्हाला सिमेंटचीच पाहायला मिळते. मुंबईच्या क्रिकेटमध्ये खेळपट्टी फक्त मातीची असते आणि या नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये खेळपट्टी सिमेंटची आणि त्या सिमेंटच्या खेळपट्टीवर एक अफलातून फटका पाहायला मिळाला आणि तेवढंच अप्रतिम सर्वोत्तम उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण. टिपलाय झेल फलंदाज बाद. पकडा कॅच जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. आणि आमचे कॅमेरामॅन 81-82 कुणाल म्हात्रे यांचा टेलिकास्ट पहा. चेंडू हवेमध्ये होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होते. चेंडू निश्चितच शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर आणि शरीराचं संतुलन पहा. उल्लेखनीय झेल टिपलाय. इनेट नंबर 3 प्रथमेश शिजवळ क्रमांक 3 वर दाखल झालेत. रुद्र स्पोर्ट्स च्या बॅट्स नेहमी संपूर्ण आपण पश्चिम महाराष्ट्र असू द्या नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूकडे पाहतो. तर रुद्र स्पोर्ट्सचे सर्व इनेट नंबर 3 दाखल झालेत आणि पहिल्या षटकामध्ये यश प्राप्त केलंय विशाल यांनी. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र प्राप्त केली जाते लेगबाई स्वरूपात. ज्या प्रकारचा वेग आहे गोलंदाज विशाल यांच्याकडे त्यांना फक्त अचूक टप्प्यावर मारा करावा लागेल. कारण तुमच्याकडे ज्या वेळेला वेग असतो त्यावेळेला तुम्हाला फक्त दिशा आणि टप्पा यावर कुठेतरी नियंत्रण ठेवणं महत्वाचं आहे. हा चेंडू देखील लावून झाला. एक साइड खराब दिशा आहे. खराब दिशा
वेग आहे परंतु दिशेवर नियंत्रण नाहीये. चॉप करण्याचा प्रयत्न, चांगला वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज विशाल, पाय गोलंदाजचे हावभाव देखील दाखवले जात आहेत. कॅमेरामॅन आमचे 81-82 आणि प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरचे हावभाव या पावसाळी रबर बॉल मध्ये टिपले जातील. फुल लेनचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. प्रथमेश शेजवळ यांच्या बॅट मधून धमाका षटकार. हा रिप्ले तुमच्या समोर. ओव्हर पे चेंडू होता, स्टँड अँड डिलिव्हर आणि अशा प्रकारचा फटका तुम्हाला प्रत्येक खेळाडूच्या ड्रीम स्ट्रोक. टीमची धावसंख्या धावफलकावर या षटकाराच्या मदतीने 9 धावा. 12 चेंडू मध्ये आता 39 ची गरज आहे. षटक क्रमांक 2 साठी ज्यांनी पहिल्या डावामध्ये नाबाद 42 धावांची खेळी केली आहे, विध्वंस खेळी केली आहे, राज कळंत्रे. षटक क्रमांक 2. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न, राज कळंत्रे. चेंडू काहीसा खाली राहतोय. डॉट बॉल. ही खासियत आहे ओमसाई एमटीसी लाईव्हची, कारण खेळाडूंचे हावभाव ज्या प्रकारे दाखवले जातात. हा चेंडू डाऊन एक साइड, खराब दिशा. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर, त्यानंतर मात्र अवांतर चेंडू आलाय. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचते. 10 धावा. बैठक, स्लॉग स्वीप, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. अतुल आणि या चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावा. षटकार. सोळा धावा धाव फलकावर. 1.2 चेंडू अखेर. राज कळंत्रे यांच्यावर आक्रमण करण्याचा फटका. सलगच्या 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. 9 चेंडू मध्ये आता 26 समीकरण. या 2 षटकाराने समीकरण सोपं झाले. काय फटका सजवलाय. डीप स्क्वेअर लेगला फटका मारलाय. आणि आमचे अक्षय शेठ महात्रे या मॅचचा देखील आनंद घेत असताना कॉमेंट्री बॉक्स मध्ये कमी गतीने टाकलेला चेंडू. बॅडमिंटन फटका पाहायला मिळतोय. 9 चेंडूचा इशारा आलाय. एकदा प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. आणि या फ्रीडचा चेंडू आलाय. आणि त्याच दरम्यान पाटण तालुका क्रिकेटचे आयकॉन शैलेशजी काळे हे मात्र खूप दिवसानंतर मात्र या क्रीडांगणावर उपस्थित आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचे वेद त्यांना देखील लागलेले आहेत. वेलकम, सुस्वागतम. झुळेवाडी देखील इन ऍक्शन या स्पर्धेमध्ये. फ्रीडचा चेंडू काहीसा खाली राहतोय. 1 धाव मात्र अंकित केली जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. या षटकामध्ये ज्या प्रकारे धावा आल्यात, मॅच आता खुली झाली का हे पाहिजे. 8 चेंडू मध्ये 23 ची गरज. अतुल वैयक्तिक फलंदाजी करत असताना 14 धावा, 2 षटकार ठोकले त्यांनी. सोडून दिलाय चेंडू. यॉर्करचा प्रयत्न, खराब दिशा, व्हाईट बॉल. राज कळंत्रे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या डावामध्ये त्यांनी 42 धावा केल्या होत्या नाबाद.
2 to go. विकेट करण्याचा प्रयत्न, दिशा मिस केली आणि काठी काढली आहे. प्रथमेश शेजवळ मोठ्या विकेटचं पतन. प्रथमेश शेजवळ बाद झालेत. 26-2. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना प्रथमेश शेजवळ बाद झालेत. कमी गतीने टाकलेला चेंडू फुल टॉस ऑन साइडला वळवलाय. लॉंगॉन आहे त्यांना दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव हवी आहे. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. फेकी अचूक केली. ही खासियत आहे राज कळंत्रे यांची. तत्पर असतात नेहमी मैदानामध्ये आणि फलंदाज धावबाद. टीम साबळेवाडी आपली बॅटिंग आहे. आपला 12वा खेळाडू पाठवा प्लीज. एखादा खेळाडू पाठवा. आम्हाला नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि पहा रिप्ले तुमच्या समोर दर्शवला जातोय. ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये तुम्ही किती हुशार किती तत्पर असणं. राज कळंत्रे चेंडू फील्ड केला आणि त्यांना माहित होतं की बॅटर स्ट्रायकर हा मात्र काहीसा हळू धावतोय. त्याचा फायदा मात्र घेतला गेला. 6 चेंडू मध्ये आता 21 धावांचं समीकरण या मॅच मध्ये विजयासाठी जय हनुमान साबळेवाडी. सहा चेंडू 21 धावांची गरज. षटक क्रमांक 3 श्रीधर. श्रीधर दाखल झालेत षटक क्रमांक 3 साठी. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप पॉइंटला चुकी होते आणि पहिल्या चेंडूवर या मॅच मध्ये टीम जय हनुमान साबळेवाडीसाठी येतो निर्णायक चौकार. 5 चेंडू मध्ये आता 17चं समीकरण जय हनुमान साबळेवाडी. अतुल बॅकफुटला जाऊन चांगला पंच. डीप पॉइंट तैनात होते जरूर, परंतु या चिखलामधून या आउटफील्ड ओली असताना तुम्हाला अशा प्रकारच्या प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चितच करावी लागते. अतुल साबळे जर 5 चेंडू खेळले सनी तर समीकरण कदाचित सोपं असेल, कारण 5 मध्ये 17 करायचे आहेत, म्हणजे फक्त 3 चेंडू बाहेर मारायचे आहेत. अतुल साबळे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय. डॉट बॉल. 4 चेंडू 17 धावा. स्वतःशी बोलत असताना अतुल साबळे. सेल्फ टॉक खूप महत्वाचं असतं. मग कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा, आणि तेच करत असताना अतुल साबळे ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून खणखणीत अप्रतिम फटका. अतुल साबळे यांच्या बॅट मधून षटकार. 3 चेंडू आता 11 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन. 3 चेंडू 11 धावा. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अतुल साबळे वैयक्तिक 24 धावा. फुल लेनचा चेंडू होता, त्यावर प्रहार. 3-11. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप पॉइंट तैनात आहे. चेंडूचा अंदाज चांगला घेतोय. प्रयत्न इथे मात्र कमी पडतील. चेंडू डीप पॉइंट सीमा पार. 6 धावा. अतुल साबळे ब्रँडेड स्ट्रोक षटकार. 2 चेंडू आता 5 धावांची आवश्यकता.
सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 2 चेंडू 5 ची गरज. अतुल साबळे एकाती किल्ला लढवला. श्रीधर यांच्यावर आक्रमण केले. पुनरागमन करतील का श्रीधर? लेट्स सी. ड्राईव्ह केला. 1 चेंडू. आता 4 धावांची आवश्यकता. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये एसीसी नवीवाडी 1 मध्ये 3 पाहिजे होते, षटकार ठोकलाय. इथे 1 मध्ये 4 पाहिजेत. विशाल खांडेकर यांनी तो कारनामा केला होता. आता इथे अतुल साबळे यांना करायचा आहे. 1 मध्ये 4. दुसऱ्या बाजूला श्रीधर आहेत. श्रीधर दुसऱ्या बाजूला अतुल साबळे. 1 हिरो 1 विलन. हाफ टॅकर चेंडू. अरे बाटने खेळायचा प्रयत्न. नाराज आहेत अतुल साबळे. मॅच घेऊन आले जरूर दरवाजापर्यंत आणि आतमध्ये नेण्यामध्ये अपयशी ठरलेत. काय गोलंदाजी केली श्रीधर यांनी. पहिल्या 5 चेंडूवर सामना जय हनुमान साबळेवाडीकडे होता आणि शेवटच्या चेंडूवर हिरो ठरलेत श्रीधर. अभिनंदन टीम. या मॅच मध्ये कुंभारगाव 11 वेल प्लेड. मी विनंती करेन एसीसी नवीवाडी जय हनुमान साबळे टॉस साठी या. कुंभारगाव 11 डीजे चेतन आपल्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत.